Hello student, welcome to Inter Science. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इमेजेस फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्सेस बघितले. आता या व्हिडिओमध्ये आपण इमेजेस फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्सेस हा जो भाग आहे हा बघणार आहोत. तर सुरुवातीला we can obtain the images obtained by concave lenses using the rules. जसं आपण कॉन्व्हेक्स साठी रूल बघितले तसे आपल्याला कॉन्केव्ह लेन्सेस साठी सुद्धा रूल बघायचे आहे. तर रूल म्हणजे काय की रे डायग्राम करताना आपल्याला रे सिलेक्ट करावा लागतो. आता हा कॉन्केव्ह लेन्स त्याच्या दोन फोकस ऑप्टिकल सेंटर. आता पहिला रूल काय सांगतो, when the incident ray is parallel to the principal axis. तर हा झाला इन्सिडेंट रे. आता हा डायव्हर्जिंग लेन्स असल्यामुळे काय झालं की आफ्टर रिफ्रॅक्शन the refracted ray go away from the principal axis. आता पुढं हा नियम काय सांगतो, the refracted ray when extended backward. हा केला आपण एक्सटेंडेड बॅकवर्ड, मागं वाढवला, तर पास थ्रू द फोकस. म्हणजे हा जो रिफ्रॅक्टेड रे आहे माग जर वळवला आपण डॉटेड लाईन ना, तर तो कुठं मिळाला पाहिजे, त्या साईडच्या फोकस मध्ये मिळाला पाहिजे. हा अशा प्रकारे पहिला रे आपण निवडायचा. पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस, आफ्टर रिफ्रॅक्शन the divergent ray extended backward to meet in a point, and that point is focus. So remember this. त्याच्यानंतर दुसरं, when the incident ray pass through focus. तेव्हा हा आपला कॉन्केव्ह लेन्स, त्याचे फोकस आणि ऑप्टिकल सेंटर. आता कुठून चालला, फोकस मधून तो जर जात असेल तर आफ्टर रिफ्रॅक्शन तो कसा गेला पाहिजे, द रिफ्रॅक्टेड रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. म्हणजे तो प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे दोनच इथं ऑप्शन आपल्याला आहे. आणि तिसरा ऑप्शन आपला नेहमीप्रमाणे राहू शकतो, तो आता इथं काही सांगितला नाही. जर तुम्हाला या ऑप्टिकल सेंटर मधून जर टाकायचं असेल इन्सिडेंट रे, तर त्याचं डेव्हिएशन होणार नाही. समजा प्रसंग आला तर मग आता तसा तिसरा निवडून देतो, पण या पुस्तकात नाही आहे आपलं, म्हणजे लॉ म्हणून दिलेला नाही आहे, म्हणून आपण तो काही वाचणार नाही. आता आपण डायरेक्ट रे डायग्राम काढू. आता ऑब्जेक्ट PQ इज प्लेस बिटवीन F1 and 2F1. F1 आणि 2F1 म्हणजे ऑन द लेफ्ट आपण ऑब्जेक्ट घेऊ आणि तो लिहू. याचं नाव आहे PQ. हा झाला ऑब्जेक्ट इन फ्रंट ऑफ द कॉन्केव्ह लेन्स, दॅट इज ऑन द लेफ्ट. द इन्सिडेंट रे PA स्टार्टिंग फ्रॉम P. हे इथून हा P पासून स्टार्ट झाला इन्सिडेंट रे आणि इथं आला, and going parallel to the principal axis and goes along AD after reflection. आता हा इथून दाखवता आला पण इथून दाखवतो. तर AD या मार्गाने तो डायव्हर्ज झाला. आता आपला पहिला नियम काय सांगतो, when extended backward तो कुठे आला पाहिजे, फोकस मध्ये आला पाहिजे, त्या फोकस मधून गेला पाहिजे. It appears to come from F1. आता पुढं द इन्सिडेंट रे PO. आता पहा स्टार्टिंग फ्रॉम P. आता इन्सिडेंट हा
तिसरा ऍक्च्युअली नियम आहे आपला. तर ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा जो रे आहे गोज along the same direction after refraction. म्हणजे याचं डायरेक्शन चेंज न होता तो सरळ निघून जाईल. झाले हे दोन, म्हणजे शेवटी 3 नियम आले तिथं. तर पहिला आपण इथं वापरला आणि तिसरा वापरला. आता बघा, हे तर दोन रे तर कधीच भेटू शकणार नाही, हे तर आपल्याला समजतं. भेटतील का कुठं, एक्सटेंड किती केली. मग काय झालं की आपण कोणत्या डिसिजनवर यायचं की जर हे भेटणार नाही म्हणजे इमेज ही रिअल असू शकणार नाही, म्हणजे व्हर्च्युअल आहे. आणि व्हर्च्युअल इमेजसाठी आपण काय पाहतो की हे जे रिफ्रॅक्टेड रे आहे हे आपल्याला एक्सटेंड करावं लागतात. आणि ज्या पॉइंट मध्ये ते इंटरसेक्ट होतात, दोन रे वाढवल्यानंतर, आता इथं वाढवायचं काही काम नाही, तर हा वाढवल्याबरोबर याला इंटरसेक्ट करतो. म्हणजे या पॉइंट हा जो इथं दिसतो आहे या पॉइंट मधून रे आल्याचा भास होईल. म्हणजे आपल्याला कुठून दिसेल, जर आपण हे समोरून या साईडनं जर पाहत असू, या साईडनं जर आपण मिरर मध्ये पाहत असू, आपला मिरर लेन्स मध्ये पाहत असू, तर आपल्याला त्या ऑब्जेक्टची इमेज या पॉइंट पासून आल्याचा भास. तर अशा प्रकारे हे जे इंटरसेक्शन आहे या ठिकाणी आता हा पॉइंट कशाची इमेज दाखवेल, तर हा पॉइंट दाखवेल इमेज आपल्याला PO intersect the extended ray AF1 at P1, है ना. म्हणजे इंटरसेक्शन झालं. दॅट इज P1 इज द इमेज ऑफ P. P1 इज द इमेज ऑफ P. आता याचं विश्लेषण आपण बघितलं. त्याच्यानंतर as the point Q is on the principal axis. आता हा जो Q आहे हा कुठे आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस वर आहे, म्हणून इट्स इमेज इज फॉर्म अलॉंग द ऍक्सिस ॲट द पॉइंट Q1. तर Q1 इज अ इमेज. आता P हा एक्झॅक्टली वर आहे, डायरेक्टली बिलो P1, म्हणजे Q1 कशाच्या खाली आहे, P1 च्या खाली आहे. आता दस P1 Q1 इज द इमेज ऑफ PQ. म्हणजे इथं आपल्याला जर जोडलं तर आपल्याला इमेज तयार झाल्याचा दिसतं. आता इथं रे काही प्रत्यक्ष आले नाही आहेत एकत्र, वाढवल्यानंतर एकत्र आले आहे म्हणून व्हर्च्युअल. तर इथं द इमेज फॉर्म बाय द कॉन्केव लेन्स इज ऑलवेज व्हर्च्युअल. आता ही सरळ आहे त्याच्यामुळं व्हर्च्युअल असणारच, रिअल ही उलट असते, लक्षात ठेवायचं नेहमी ही गोष्ट. रिफ्रॅक्टेड रे appears to meet. आता इथं प्रत्यक्ष भेटत नाही, हे वारंवार आपला मागेही सांगून झालं, इथे आपण सांगतोय. आता ही इरेक्ट आहे, म्हणजे इरेक्ट म्हणजे सरळ आहे, अबाव प्रिन्सिपल ऍक्सिस. म्हणजे इरेक्ट सरळ ही व्हर्च्युअल असते. अँड स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट. याची साईजच दिसून राहिली इथं, इथं काही वेगळं दाखवा नाही लागत. म्हणजे जर 2F1 आणि F1 च्या मध्ये जर असेल तर इमेज कुठं मिळाली, F1 अँड O च्या मध्ये मिळाली. आता हे समराइज करू आपण. आता बघा, आपण एकच बघितलं, पण इथं तुम्हाला फायनली आपला पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट जर बघितलं ॲट इन्फिनिटी. आता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये इन्फिनिटी म्हणजे काय, तर साधारणतः लांब अंतरावर असणारा कोणताही ऑब्जेक्ट, साधारणतः लांब अंतरावर. तर आता पोझिशन कुठं, ऑन द फर्स्ट फोकस F1, फोकस वर तयार होते. आता साईज कशी राहते, अतिशय छोटी राहते. आणि नेचर ऑफ द इमेज कसं राहील, व्हर्च्युअल आलं की इरेक्ट आलं. म्हणजे फार लांब अंतरावर जर असेल तर इमेज ही कुठं, पहिल्या फोकसवर जी व्हर्च्युअल आहे आणि इरेक्ट आहे. आता कशी ओळखायची तुम्हाला, हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला की तुम्ही त्या ऑब्जेक्टकडे कुठून बघायचं, तर
लेन्स मध्ये राईट हँड साइडनं बघायचं, आतमध्ये तुम्हाला छोटीशी इमेज, जशी आरशात आपण आपल्याला पाहतो तशी लांबच्या अंतरावरचा जो ऑब्जेक्ट आहे त्याची छोटीशी इमेज त्या कॉन्केव्ह लेन्स मध्ये दिसेल. हे त्याचं पाहायचं. आता दुसरी पोझिशन आहे एनीवेअर बिटवीन ऑप्टिकल सेंटर ओ अँड इन्फिनिटी. आता इन्फिनिटी मध्ये तर फोकसवर मिळेल, पण ऑप्टिकल सेंटर पासून इन्फिनिटी पर्यंत याच्यामध्ये कुठंही घ्या, कुठंही घ्या, कुठं मिळणार आहे त्याची इमेज बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड फोकस. हे सुद्धा लक्षात ठेवा. आता ही म्हणजे पॉइंट इमेज पेक्षा स्मॉल आहे, म्हणजे पॉइंट इमेज म्हणजे अतिशय छोटी, स्मॉल म्हणजे त्याच्यापेक्षा मोठी पण छोटीच राहील. कशापेक्षा छोटी? ऑब्जेक्ट पेक्षा छोटी राहील. आणि पुन्हा व्हर्च्युअल अँड इरेक्ट सरळ राहील. तर ही पडद्यावर काही मिळवता येत नाही. अशा प्रकारे या कॉन्व्हेक्स लेन्सचा कॉन्केव्ह लेन्सचा इमेजेसचा आपल्याला अभ्यास आहे. इथं हे दोनच आपण ऑप्शन घेतलेले आहे आणि सिंपल आहे. जर तुम्हाला वाटत असेल बा इन्फिनिटी पासून कशी इमेज तयार होते, याच्यासाठी मी पुन्हा तुम्हाला सजेस्ट करेल की बा तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघू शकता, तुमचा पॉईंट क्लिअर करून घ्या. आता ते पुस्तकात नसल्यामुळं आपण ते काही इथं प्लॉट करून घेतले नाही. तर थँक्यू. पुढच्या वेळी भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत